नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. गेल्या 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटीवरनं संपूर्ण रान पेटलेलं आहे. का तर त्या ठिकाणी जे आहे सामाजिक न्यायमंत्री असणारे संजय सिरसाट यांनी जे आहे त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं. त्यांनी ॲट्रॉसिटी कायद्याला कमकुवत करणारं असं वक्तव्य केलं. बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात तापला आणि सर्व ठिकाणी सोशल मीडियावरती त्यांचा निषेध नोंदवायला सुरुवात झाली. परंतु आता एक गोष्ट समोर निघून येत आहे. आरक्षण तो सिर्फ बहाना था, असली खेळ आरक्षण का करना था. कारण मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहीत आहे की आरक्षणाचं देखील उपवर्गीकरण यांना करायचं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे अनेक डाव टाकलेले आहे. आणि जर आरक्षणावरनं बौद्ध समाजाला भटकवायचं असेल तर स्ट्रॉंग मुद्दा कुठला असेल तर तो आहे ॲट्रॉसिटीचा. मी असं का म्हणतोय तर तुम्हाला सांगू इच्छितो. 1 ऑगस्ट 2024 रोजी जे आहे एक सुप्रीम कोर्टाने एक त्या ठिकाणी फैसला दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की SC STचं जे आरक्षण आहे याचं उपवर्गीकरण करता येईल. म्हणजे सरळ SC लोकांमध्ये जे आहे त्या ठिकाणी फूट पाडण्याचं काम करण्यात येणार होतं. आणि त्यांच्याकडनं हा जो फैसला देण्यात आलेला होता त्यामध्ये जे आहे ती जी कमिटी होती त्यामध्ये भूषण गवई हे देखील होते. आणि भूषण गवई यांचा कार्यकाळ जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांनी फक्त आरक्षणाचं उपवर्गीकरणच व्हावं एवढंच नाही तर त्यांनी समोर जाऊन हे देखील वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी SCच्या आरक्षणाला क्रीमी लेअर देखील लागू करावं. आता ह्या संपूर्ण गोष्टी घडल्यानंतर आता येत्या काही दिवसामध्ये जे आहे म्हणजे सरळ तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी एक समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीमध्ये ज्या आरक्षणाचं उपवर्गीकरण कसं करण्यात येईल यासाठी अनेक गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. आणि त्या समितीची जी मुदत होती 14 सप्टेंबर 2025 रोजी संपली होती. परंतु त्यानंतर ती मुदत वाढवून देण्यात आलेली होती 14 मार्च 2026 पर्यंत. म्हणजे ह्याच महिन्याच्या 14 तारखेला ती मुदत संपलेली आहे. आणि आता त्यानंतर त्यांच्याकडनं जो काही अहवाल देण्यात आलेला आहे त्यानुसार आरक्षणाचं उपवर्गीकरण सरकारला करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आरक्षणाचं उपवर्गीकरण सरकार का करेल, तर यामध्ये सर्वात जास्त फायदा जर कोणाचा असेल तर भाजपचा आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भाजपचे अनेक त्या ठिकाणी जे निवडून आलेले लोक आहेत त्यामध्ये मातंग समाजाचे लोक आहे. आणि वर्गीकरण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला सर्वात मोठा पाठिंबा जर कोणाचा असेल तर मातंग समाजाचा आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि या गोष्टीला सर्वात जास्त विरोध जर कोणाचा असेल तर बहुजन समाजातील अनेक नेत्यांचा आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते असणारे बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्याचसोबत आनंदराज आंबेडकर असतील आणि इतर नेते, या सर्वांचं म्हणणं आहे की ज्या जातीवरती गेल्या अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार करण्यात आला त्यांना आता कुठेतरी फायदा भेटायला लागला तर तुम्ही त्यांना ज्या गोष्टीमुळे फायदा भेटतोय त्या गोष्टीचा खेळ करायला सुरुवात केली. आणि या गोष्टीमुळे ज्या मातंग समाजाचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा फायदा काही विशेष समाजाच्या लोकांना भेटत आहे. तो विशेष शब्द यामुळे वापरतात की त्यांना माहीत आहे या विशेषमध्ये ते फक्त बौद्ध समाजाला घेतात. आणि त्यानंतर जे आहे भाजपकडनं हे जे आरक्षण आहे हे नोकरी आणि शिक्षणामधल्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात येणार आहे. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या राजकीय आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात येणार नाही. कारण त्यांना माहीत आहे की या ठिकाणी शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं तर मातंग समाजाचं संपूर्ण वोट त्यांच्याकडनं येईल आणि त्यांना त्या ठिकाणी स्ट्रॉंग असा फायदा भेटू शकतो. परंतु त्या उलट त्यांना माहीत आहे राजकीय आरक्षणाचं जर त्या ठिकाणी वर्गीकरण केलं तर यामध्ये त्यांचा तोटा आहे. कारण राजकारणामध्येच नेहमीच जे आहे बौद्ध समाजाला जे आहे डावलण्यात आलेलं आहे किंवा त्यांना दूर ढकलण्यात आलेलं आहे किंवा दूर लोटण्यात आलेलं आहे. आणि भाजपच्या अनेक नेते आपण चेक केले तर त्यामध्ये निवडून आलेल्या लोकांमध्ये मातंग समाजाचे अनेक त्यांचे आपल्याला त्या ठिकाणी आमदार पाहायला मिळतील, परंतु बौद्ध समाजाचे अतिशय कमी मिळतात. आणि या संपूर्ण गोष्टी ज्या आहे भाजपच्या फायद्यासाठी ठरू शकतात किंवा त्यांच्या फायद्याच्या आहे म्हणून ते या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकतात. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणापासून जर बौद्ध समाजाला भटकवायचं असेल तर ॲट्रॉसिटीचा स्ट्रॉंग मुद्दा आहे. यावरती तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.